सर नमस्कार. नमस्ते. तुमचा पूर्ण परिचय द्या. मी महेश विलास पाटील, राहणार कुपवाड, तालुका मिरज, जिल्हा सांगली. ओके. आता आपण हे जे काही वांगे बघतोय, हा वांग्याचा प्लॉट आता आपल्या समोरच आहे. हो. तर ही व्हरायटी कुठली आहे? ही कुडची म्हणतात त्याला. कुडची. बिगर काटा. बिगर काटा. आता याची शायनिंग वगैरे जर आपण पाहिली तर सर्व हार्वेस्टिंग झालं आहे. हो. तर शायनिंग वगैरे जर पाहिली, चमक वगैरे एकदमच चांगली दिसते याची आपल्याला सर्व. एक तुम्ही याच्याबद्दल तुमचा अनुभव काय सांगाल? याचा अनुभव सांगायचं म्हटलं तर आपण सॉइल चार्जरचे प्रोडक्ट सगळे वापरलेले आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये सॉइल चार्जर आपण खालून सोडलेला आहे. त्यानंतर फ्रूट चार्जर वरून स्प्रे दिलेला आहे. क्रॉप चार्जरही वापरलेला आहे. अच्छा. फुलकळीसाठी आपण फ्लावर चार्जर वापरलेला आहे. ओके. आणि साईज मोठी व्हायसाठी साईज चार्जर म्हणून आहे. आता आपण साईज बघतोय, सर्व युनिफॉर्म साईज आपल्याला बऱ्यापैकी याच्यात दिसते. बऱ्यापैकी म्हणजे सर्वच युनिफॉर्म साईजच दिसते आपल्याला. व्हेरिएशन असं काही जाणवत नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही एक दिव्यांग असूनही इतकी चांगली शेती करताय, याचा सर्वांना अभिमान आहे आणि वाटलाच पाहिजे. कारण हे जे काय आपण बघतोय हे सर्व अप्रतिमच आहे. सर्व आपण पाहतोय हे. आता इथे द्राक्षाचा प्लॉटही आपला आहेच, आपण त्याचं नंतर जाणारच आहोत. आपण एकदा वांग्याच्या प्लॉट मध्ये जाऊ. तुमच्या सोबतच येतोय मी पण. क्वालिटी आणि हाईट वगैरेचा जर विचार केला तर एकदमच हाईट पण चांगली आहे. कॅनॉपी पण एकदम चांगली दिसते आपल्याला. फुलकळी जी लागलेली दिसते ती पण एकदम अप्रतिम आहे. आणि आता दुसरी गोष्ट अशी की या आधी पण तुम्ही वांगी केलीच असतील. हो, केली. मग त्यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवतं? बराचसाच फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. अच्छा. आपण पूर्वी करत होतो त्यावेळी इतकी झाडं मोठी होत नव्हती किंवा इतकं मटेरियल निघत नव्हतं. ओके. त्यावेळी आपण रसायन पूर्ण खालून वापरायचं. अच्छा. पण आता रसायन काही एवढं वापरत नाहीये. अच्छा. पूर्ण सॉइल चार्जर प्रोडक्ट आहे. तुम्ही खालून आता खत म्हणला तर कृषी अमृत आणि ग्रीन गुजरात. ओके. हे वापरलेलं आहे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट अशी, आता आपण इथे 1-2 मिनिट थांबूयात. खाली आपण कृषी अमृत वगैरेचा वापर केलेलाच आहे सर्व. आता यात ही जी काय वांगी बघतोय आपण, याची क्वालिटी पण आता तिथे पाहिल्याप्रमाणे शायनिंग वगैरे. आता हे तोडून किती वेळ झालाय? 1-2 तास होत आले असेल. तोडत चालले, अजून तोडता येतेच पाठीमागे. अच्छा. म्हणजे 2 तास होऊन जाऊ नये. पण आता हे तोडलेलं वांग आहे आणि हे झाडावरचं वांग आहे. तर शायनिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत तीच आहे. तेच राहणार. आणि दुसरी गोष्ट अशी की पत्ती म्हणजे पान जे आहे, पानही पान फार मोठा आहे. फुलकळी संख्या भरपूर आहे. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट, मी ज्यावेळी वांग लावलं, अच्छा, त्यावेळी बेड अगदी कठीण होते. ओके. आगरी घेऊन ते लावावं लागलं. अच्छा. पण आज हाताने जर उकरलं हो तर भुसभुशीत रान मिळेल तुम्हाला. ओके. आणि मुळ्याची संख्या, ओके, पांढरी मुळ्याची संख्या भरपूर आहे. अच्छा. यात थोडक्यात काय, ह्याचा रानाचा पोत सुधारलेला आहे. अच्छा. आपण हे प्रोडक्ट वापरल्यामुळे अच्छा, एवढा बदल झालेला आहे. ह्याच्या आधी असं कधी झालं नाही. ओके. आणि मला काय वाटत नाही की बाबा हे जर नाही वापरलं तर एवढं चांगलं पीक येईल. ओके. की हे वापरल्यानंतरच आपल्याला चांगले पैसे. आता मगाशी तुम्ही मला सांगितलं की जवळपास एक 5 टनापर्यंत आपण हार्वेस्टिंग केलेलं आहे 2 महिन्यामध्ये. खाली 2 महिन्यामध्ये. आणि आता सरासरी रेट काय सुरू आहेत? सुरुवातीला आपल्याला कमी रेट होता. अगदी 15 रुपयापासून सुरुवात झाली. 15, 20, 25. आज मी 40 ते 45 रुपये किलो जागेवर देतोय. ओके. जागेवर? हो, मार्केटला नाही. ओके. जागेवर 40-45 रुपये किलो देतात. म्हणजे खूपच चांगलं. म्हणजे डेली उत्पन्न किती निघतं आपलं? रोज 70 ते 80 किलो. रोज 70 ते 80 किलो. ओके. आठवड्यातून 1 दिवस गॅप देतो आम्ही. पुन्हा रिटर्न आहे ते रोज तोडायचंच. अच्छा. 1 दिवस ज्यावेळी आम्ही गॅप देतो त्यावेळेस साधारण 100 ते 150 किलोच्या आसपास वांग निघतं. ओके. तरी सरासरी एका झाडावर आपलं एका वेळी किती हार्वेस्टिंग होत असेल? म्हणजे किती फळं तोडली जात असतील? आता कसं आहे, जर भार चांगला आला तर किमान 3 ते 4 आपल्याला फळ सापडतं. ओके. ज्यावेळी भार कमी येतो त्यावेळी 2 सापडतात. अच्छा. असं वरती खालती होतं.
ओके. प्रत्येक 3 आठवड्यानंतर. ओके. आता ही जशी जशी ग्रोथ होत जाईल तशी तशी खाली फुलं आपण पाहतोय हो. एकदमच चांगल्या प्रकारचं फ्लॉवरिंग पण आपल्याला दिसते. फुलकळी आहे, सेटिंग आहे, फळाची संख्या आहे. त्यानंतर आता परत खालून फुटवा निघायला लागलेला आहे. अच्छा. हा, आपण पाहतोय फुटवा पण दिसतोय आपल्याला निघालेला आहे आणि खाली पण फळाची हे चालू झालेलं आहे. ओके. आता आपण इथे एकदा थोडस तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे तर इथे पाहतोय आपण मुळ्याची संख्या व्हाईट रूट जर पाहिले तर एकदमच चांगल्या प्रकारे पाहायला भेटतात आपल्याला इझिली. एकदमच अप्रतिम आहे सर्व. ओके सर. आता दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जी काय आता या सांगली परिसरातील जी काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता या सर्व अनुभवावरून? हे सांगेन की आतापर्यंत आपण रसायन वापरून किती मिळवलं त्यापेक्षा हे ऑर्गॅनिक आहे हे तुम्ही नक्की वापरा. त्याच्यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि तुमचं उत्पादनही वाढेल. ओके. सॉइल चार्जचे प्रोडक्ट वापरावे हेच मी सांगेन त्यांना. आणि बाकीच्या खर्चामध्ये काही कमीपणा वाटतो? बराचसाच फरक आहे. रसायन आज एक पोतं आणायचं म्हणलं तर आपल्याला 1200 रुपये मोजायला लागतात. ओके. एक पोत्याचं. तर हे आपण जर कृषी अमृत घेतलं तर आपण 550 रुपये मध्ये घेतो. पण त्या तुलनात बराचसाच फरक आहे. ओके. आपण जे वापरत नाही ते सगळे घटक त्याच्यामध्ये येतात कृषी अमृत मध्ये. अच्छा. जर आपण रसायन वापरलं तर त्यावर समजा DAP वापरलं त्यात तुम्हाला 48% तुम्हाला हे स्फुरत मिळेल. ओके. आणि 18% तुम्हाला नत्र मिळेल. ओके. पण जर आपण ग्रीन गुजरात आणि कृषी अमृत जर वापरलं सगळे मायक्रोन्यूट्रन त्यामध्ये मिळेल, पोटॅश मिळेल, स्फुरत मिळेल. त्यानंतर तुमचं अपटेक होईल, मुळीची संख्या वाढेल. ओके. हे तर नक्कीच आहे. म्हणजे ते फायदेशीर आहे. हो, ते तर आहेच. आता कदम साहेब तुम्हाला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतच असतात. हो. म्हणजे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला कदम सरांचं असतं. तर तुम्ही काय सांगू इच्छिता म्हणजे सरांचं इतकं स्ट्रगल पाहून तुम्ही त्यांच्याकडे जर बघितलं का नाही सर, ते ऍक्च्युली दिव्यांग शेतकरी असून सुद्धा त्यांची ती शेतीची जिद्द आणि चिकाटी जर बघितली तर खरोखर त्यांना आपण पहिल्यांदा सलाम करावा असं वाटतं. नक्कीच. काय त्यांनी द्राक्षात पण एवढी खूप छान प्रगती केली. नक्कीच. आपण द्राक्षाकडे आता जाणारच आहोत. ते प्रत्येक वर्षी म्हणजे आता हे आपलं फर्स्ट टाइम आहे त्यांचं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा ते वापर करतात. पण ते दिव्यांग असून सुद्धा प्रत्येक वर्षी म्हणजे सगळ्यात काय आहे, पहिला शेतकरी विचार करतो की मॅन पॉवरचा. बरोबर. फळभाजी पिकवायची म्हटलं तर. ओके. पण त्याची जिद्द खरोखरच म्हणजे नक्कीच आहे. आता ते कारल्याची पण लागवड करणार आहेत. ओके. ह्याच्या अगोदर काकडी होती त्यांची, ती पण आता तुटून गेली आहे. चांगलं उत्पन्न त्यांनी काढलेलं आहे. कोहळा असतो त्यांचा अजून, ते पण त्यांनी वेलीवरती एक वेगळा प्रयोग करून त्याच्यामध्ये पण चांगले पैसे मिळवले. नक्कीच. हे आपलं पाहतोय आपण संपूर्ण प्लॉट जर पाहिला तर एकदम युनिफॉर्म आहे सगळीकडे. असं वाटत नाही की व्हेरिएशन कुठे आहे. सगळं प्लॉट एकदम सेम लेवलचं आहे. ठीक आहे सर. थँक्यू.